आज दोन महत्त्वाच्या विषयांच्या संदर्भातली पत्रकार परिषद या ठिकाणी मी आयोजित केलेली आहे। राज्य शासनाचे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे दोन महत्त्वाचे जे विषय आहेत, एक म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा 2 की ज्याला पाठीमागच्या सरकारनं जलयुक्त शिवारची कामं बंद केली होती किंवा थांबवली होती आणि त्याच्यामुळं जवळपास 1 वर्ष ही कुठल्याही पद्धतीनं जे जलसाठे पाणीसाठे जलसंधारणाच्या मध्यम प्रकल्पामध्ये छोट्या प्रकल्पामध्ये होऊन त्याचा शेतीला थेट फायदा झाला असता ते होऊ शकले नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आणि माननीय मंत्री श्री तानाजी सावंत साहेब या दोघांना काल एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याप्रमाणे काल मी स्वतः राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयामध्ये अधिकारी मंत्रालय स्तरावरची इथं होते आणि बाकी फील्डवरचे अधिकारी व्हीसी वरती होते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा त्या बैठकीला ऑन व्हीसी जॉईन झाले होते आणि आपण पहिला टप्पा साधारणतः 10 जूनपर्यंत आपल्याकडं पाऊस अपेक्षित आहे। अजून आपल्याकडं 3 आठवडे हातामध्ये आहेत। तर याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जलयुक्त शिवार टप्पा 1 मध्ये जी योजना होती ती टॉप प्रायोरिटीनं आजपासूनच सुरू करण्याचा निर्णय म्हणजे कालच्या बैठकीमध्ये झाला आणि आजपासून आमचे सगळे अधिकारी या बाबतीतले फील्डवरती आहेत। याच्यामध्ये आपण गाळ धरणातला काढण्यासाठी जे जेसीबी मशीन असतील, पोकलॅन मशीन असतील ते जे वापरणार आहे, शेतकरी वापरणार असेल किंवा कुठल्या एनजीओ वापरणार असतील त्याला पूर्णपणे डिझेल परतावा आपण देणार आहे आणि शेतकरी यानं ते स्वतःच्या शेतामध्ये तो गाळ जो शेतीला उपयुक्त असतो तो न्यायचं आव्हान आपण केलेलं आहे। जर समजा शेतकरी पुढे आले नाहीत तरी सुद्धा 15 जूनच्या आत सगळा गाळ या जलसंधारण स्ट्रक्चर्स मधला काढायचा आणि तो वेळ प्रसंगी ज्या गायरान जमिनी आहेत, ज्या पडीक जमिनी सरकारच्या आहेत, ग्रामपंचायतींच्या आहेत त्या ठिकाणी तो डंप करायचा अशा पद्धतीचा निर्णय झाला। याचा परिणाम आपल्याला या वर्षी जो 10-15 जूनला पाऊस चालू होईल त्यामुळं गेल्या वर्षी जलसंधारणाची जलयुक्त शिवारची कामं थांबल्यामुळं जे धरणांमध्ये जलसाठे 20%, 30%, मॅक्झिमम 40% गेलते ते जलसाठे 100% कॅपॅसिटीनं भरण्याचं आपण नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर म्हणजे जलयुक्त शिवार 2 हे एवढ्यासाठी आपण प्रभावीपणे राबवणार आहोत की जे स्ट्रक्चर्स आपले जुने आहेत 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष जुने ते स्ट्रक्चर्स जिल्हा नियोजन मधल्या निधीमधनं लागला तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलंय राज्य सरकारकडनं जलसंधारण विभागातनं स्टेट पूलमधनं सुद्धा आपण त्याला पैसे देऊ। पण जुने स्ट्रक्चर्स रिपेअर करणे त्याच्यामध्ये जे काही म्हणजे हे आहे झाडं झुडपं उगवलीत, दगडगोटे साठलेत, 20-20 वर्ष नॉन यूज असल्यामुळं ते सगळे वापरात आणायचं काम पावसाळा संपल्या आपण सुरू करतोय। याचं उदाहरण मी पाठीमागची 2.5 वर्ष वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री होतो आणि मी एक प्रायोगिक तत्वावरती वाशिममध्ये हा स्ट्रक्चर्स रिपेअरचा मोठा कार्यक्रम घेतला। 92 स्ट्रक्चर्स 2 वर्षामध्ये मी वाशिममध्ये दुरुस्त केले नवीन बांधायच्या ऐवजी आणि कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या व्हीसी मध्ये वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 2 वर्ष केलेल्या या कामामुळे 4.5 ते 5 हजार एकर क्षेत्र हे धामाई ओलिताखाली आलेलं आहे। एवढा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळाला। तर ही योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याचे आदेश कालच्या व्हीसी मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। नंबर 1। नंबर 2, शासन आपल्या दारी ही सुद्धा योजना ही त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ आपल्या सगळ्या वाहिन्यांनी ते दाखवलं। 13 मेला मागच्या शनिवारी हा दौलतनगर पाटण माझ्या मतदारसंघामध्ये झाला आणि आपल्याला मला या ठिकाणी सांगावं लागेल की त्या दिवशी
13 मेच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष 19,009 लोकांना आपण प्रत्यक्ष लाभ वेगवेगळ्या शासकीय योजनांचा तिथं दिला आणि 7,855 लाभार्थी जे तिथं लाभ घेऊ शकले नाहीत कार्यक्रमात, त्यांना कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीपासून आमची सगळी सरकारी यंत्रणा ही त्यांच्या दारामध्ये जाऊन म्हणजे त्यांच्या घरात जाऊन हे लाभ आपण त्यांना दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 13 तारखेच्या कार्यक्रमातच सांगितलं की जर हा कार्यक्रम आपण आयोजित केला नसता तर हे 19,000 आणि हे 7,000 म्हणजे जवळपास 26-27 लाभार्थी हे अजून सुद्धा त्यांना लाभ मिळाला नसता. एक योजना शासन आपल्या दारी आपण आणली, त्याच्यामुळे ह्या लाभार्थींना 6-6 महिने 8-8 महिने वर्ष जे थांबायला लागलं असतं तो लाभ त्यांना एका दिवसामध्ये मिळाला. तर ही सुद्धा शासन आपल्या दारी ही योजना ही सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा आणि त्याच्यासाठी मी स्वतः उद्या माझ्या स्वतःच्या सातारा जिल्ह्यामधली सर्व एचओडींची बैठक सातारला बोलवलेली आहे. त्याचा एक प्लॅन म्हणजे आम्ही त्याला सातारा पॅटर्न सारखा एक प्लॅन करणार आहोत की गावस्तरीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातले किंवा 15 दिवसातले किती दिवस लोकांच्या दारात जायचं, तालुकास्तरीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी किती वेळा जायचं, जिल्हास्तरीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी किती वेळा जायचं. त्यामुळं हे शासन आणि विशेषतः माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरती किंवा या महत्वाकांक्षी कामांवरती या दोघांचंही बारकाईनं लक्ष आहे आणि त्याची 100% यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्ह्यातल्या माननीय पालकमंत्र्यांना सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी दिलेले. याचा चांगला परिणाम राज्याच्या विकासासाठी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. हे 2 विषय आजच्या पत्रकार परिषदेचे होते. या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर विचारा, त्याच्यानंतर जर आपले काही पॉलिटिकल प्रश्न असतील तर त्याचंही उत्तर देतो, पण या अनुषंगाने काय असेल तर ते आधी विचारा. पहिला टप्पा जो होता सुरुवातीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सरकार होता त्याच्यावरती कॅगने ताशेरे ओढलेले होते. आता यावेळी कॅगचा काही इश्यू नसावा किंवा या सगळ्यामध्ये कामांमध्ये कंत्राटी पद्धती असतील किंवा आणखी इश्यू असतील या ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून खबरदारी काय घेतली? 100% आता आपण बघा जलसंधारण खातं हे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत हे खातं माननीय सीएम साहेबांच्याकडेच आहे. त्यामुळे माननीय सीएम साहेबांचं स्वतः या सगळ्या कामांवरती लक्ष. आपण बघितलं असेल काल जेव्हा आम्ही बैठक घेतली तेव्हा त्यातले सगळे बारकावे म्हणजे डिझेल परतावा देण्यासाठी जे मशीन वापरणार आहे त्याचं जिओ टॅगिंग किंवा जे आपण त्याला ते म्हणजे ते मशीन किती तास चाललं, कुठून कसं त्याची मुवमेंट होती, ह्या सगळ्या गोष्टीची ऑनलाईन रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण योजनांच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी जे आमचे आहेत ते प्रांत अधिकारी याच्यावर देखरेख करणार आहेत आणि सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी ही शेवटी त्या पालकमंत्र्यांवरती दिलेली आहे. त्यामुळे पालकमंत्री सुद्धा या बाबतीत स्वतः सतर्क सगळे राहतील. मी आपल्याला सांगेन, समजा काही कॅगने ताशेरे ओढलेत वगैरे ह्या जुन्या बाबी याची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही, परंतु इथून पुढं जलयुक्त टप्पा 2 हे राबवताना आपल्याला मी आश्वासित करतो की या वर्षी अत्यंत चांगले रिझल्ट्स म्हणजे जसे वाशिममध्ये आम्हाला दिसले, आपण म्हणता कॅगने ताशारे ओढले, त्याच काळातली वाशिमची काम आहेत. मी स्वतः तिथं पालकमंत्री होतो. मी इतक्या बारकाईनं काल आमच्या त्यावेळी म्हणजे आत्ताच्या वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीसीवरती सांगितलं की 4,500 ते 5,000 एकर क्षेत्राला 8 मै ते 10 मै पाणी या कामामुळे आपण देऊ शकलेलो आहे. त्यामुळे निश्चित त्याचा चांगला परिणाम होईल आणि ज्या खबरदारी घ्यायच्यात त्या निश्चितपणानं सर्व माननीय पालकमंत्री घेतील. ज्या मॅडम सर्व प्रकारच्या योजना आहेत गावातल्या म्हणजे उदाहरणार्थ अरे जरा ते थांबवायला लावणार आहे तुम्ही, ज्या सर्व प्रकारच्या योजना आहेत म्हणजे उदाहरणार्थ साधं गोष्ट आहे, एखाद्याला रेशन कार्डवरती नाव वाढवायचं आहे किंवा नाव लावायचं आहे आणि मग त्यांनी अर्ज करायचा तलाठीकडं मंडल अधिकारीकडं, तिथून तो तहसीलदारकडे जाणार आणि त्या सगळ्या प्रोसिजरला किमान महिना 2-3 महिने वेळ लागतो. तर त्याच्याऐवजी ज्याचं नाव नोंदवायचं आहे अधिकचं, आमचा तलाठी हा 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा 3 आठवड्यातनं एकदा त्या लाभार्थीच्या घरात जाईल, सगळी पूर्तता हा तिथंच करून घेईल, अर्ज भरेल, त्याचे काय कागदपत्र जोडायची ती जोडेल आणि तो दाखला त्या कार्डवर त्याचं वाढवलेलं नाव ही इमिजिएट तिथल्या तिथं त्याला करून देईल. भरपूर योजना आहेत, समाज कल्याणच्या आहेत, कृषीच्या आहेत, आरोग्याच्या आहेत, महसूलच्या आहेत, वेगवेगळ्या विभागांच्या आहेत. ह्या सगळ्या योजनांचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये केलेला आहे.
हे शेतीचं होऊ दे ना. हे दोन आपले जे ऑफिशियल इश्यू आहेत ते संपले की सगळे उत्तरं देतो. शासन आपल्या दारीचं जी यंत्रणा आपण राबवणार आहोत किंवा आपण कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की 4 दिवस ते तुम्ही नागरिकांना द्यावे, तर ते 4 दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत का किंवा असं काही पॅटर्न ठरण्यात आले? उद्या त्याची प्राथमिक बैठक सातारा पॅटर्न करण्यासाठीची मी बोलवलेली आहे. कारण शेवटी आमचं म्हणणं एक, अधिकाऱ्यांची अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. कारण अधिकाऱ्यांना ऑफिस वर्कलोड, पेंडन्सी नाही राहिली पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं मी उद्या साताऱ्याचे सगळे एचओडी, जिल्हाधिकारी, सगळे एचओडी जे आहेत त्यांना उद्या 4 वाजता बैठक बोलवलेली. माझं जे म्हणणं आहे मी त्यांना सांगेन, त्यांचं काय ते मी ऐकून घेईन आणि त्या दृष्टीनं एक अधिकाऱ्यांना सोयीस्कर असेल, गाव लेवलला काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सोयीस्कर असेल आणि लोकांच्या उपयोगाचा असेल असा एक पॅटर्न आम्ही उद्या तयार करू. तो केल्यानंतर सीएम साहेबांना, डीसीएम साहेबांना तो आम्ही दाखवू. त्यांनी मान्य केला की लगेच तो इम्प्लिमेंट करू. जलयुक्तीची कामं आता सुरू होतील, याचा फायदा पुढच्या मॉन्सूनला होईल. पण आता जर परिस्थिती पाहिली त्यांना मॉन्सून डिले होईल असे रिपोर्ट चालले आहेत. पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे त्यासाठीची जी वॉटर मॅनेजमेंट किंवा जो वॉटर सोर्स आपल्याला एक्सपेक्टेड होता तो आता पुरेल की नाही अशी शक्यता आहे. ठिकाणी पाणी कपात सुरू झाली, त्याची मॅनेजमेंट कशी असेल? हा विषय जलसंपदा विभागाशी निगडीत आहे. परंतु नेहमीची पद्धत आहे, जेव्हा आपण मे मध्याला मान्सूनचा अंदाज घेतो त्यावेळी असणारे धरणातले पाणीसाठे याचाही जलसंपदा विभाग स्वतंत्र आढावा घेत असतो आणि साधारणतः 15 दिवस मान्सून डिले झाला तर पुल ऑन पाणी किती दिवस करावं लागेल असणाऱ्या धरणातल्या आत्ताच्या स्टॉकचं, याप्रमाणे वॉटर मॅनेजमेंट ही जलसंपदा विभागामार्फत केली जाते. हा विभाग माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे. नक्कीच माननीय डीसीएम साहेब याचा स्वतंत्र आढावा घेतील. पण धरणातल्या पाणीसाठ्यांचं राज्याला तो पुरेसा पडेल या दृष्टीनं नियोजन करण्याची या अगोदरची आपली पद्धत आहे. सर, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या तूर्त आपण काय करतोय मॅडम, जिल्हा नियोजनला जो नियतवय दिलेला आहे डीपीडीसीला, त्याच्यामध्ये ठराविक रक्कम आपण ही जलसंधारणासाठी राखीव ठेवलेली असते. त्याच्यावरची संपूर्ण नियंत्रण हे पालकमंत्र्यांचं असतं आणि साधारणतः प्रत्येक जिल्ह्याला एकूण जिल्हा नियोजनच्या 3% रक्कम ही नाविन्यपूर्ण कामांसाठी असते. असा सरासरी विचार केला तर 20-25 कोटी रुपये हे एका जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. इट डिपेंड्स अपॉन त्यात पालकमंत्री की त्या पालकमंत्र्यांचा अप्रोच कसा आहे, म्हणजे ते किती कुठल्या गोष्टीला प्राधान्य देत आहेत. निधीची कमतरता काल सीएम साहेबांनी सांगितले कमी पडू देणार नाही. जिल्हा नियोजनमध्ये अपुरा निधी असेल तर रिअप्रोप्रिएशन करताना राज्य स्टेट पूलमधनं सुद्धा तुम्हाला पैसे देऊ असं काल मान्य सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे. वेगळा प्रश्न आहे गायरान जमिनींचा. पश्चिम महाराष्ट्रात सध्या गायरान जमिनी अतिक्रमण जे करण्यात आलेलं आहे त्याविरोधात आता तहसीलदार यांच्याकडनं नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत. सांगलीत आणि गावांना दिलेल्या आहेत. जवळपास 2 लाख ते 2.5 लाख अशी ही संख्या आहे. कसं पाहता या गायरान जमिनींकडे, त्यांना काय हा विषय मला खरंच माहिती नाही. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गायरान जमिनीमध्ये 5-10 गुंठ्यांचं अतिक्रमण इकडे तिकडे झालेलं असतं, ते आपण रेग्युलराईज करून घेतो. पण जर असं गायरान जमिनी बळकावायचा कोणी प्रयत्न केला असेल, कारण शेवटी गायरान जमीन म्हणजे ही त्या गावासाठी कॉमन यूजसाठी ठेवलेली जमीन आहे अख्ख्या गावाच्या. त्यामुळं त्याच्यामध्ये जर XYZ 1-2 माणसं कोणी शिरकाव करून ते बळकवत असतील तर स्थानिक जिल्हाधिकारी, स्थानिक प्रांताधिकारी त्यांच्याकडे जे अधिकार आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करत असतात. नाही, मी सांगतो आपल्याला मुळात 2 गोष्टी आहेत. ते कर्मचारी काम करतात. आपण हे बघा, ऑफिसमध्ये तुम्हाला सोमवार ते शुक्रवार काम करायचंय, शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी आहे. मग समजा तुमच्या 15 दिवसातला एक वर्किंग डे मधला दिवस तुम्ही लोकांच्या दारात जायसाठी ठेवला तर त्याच्यामध्ये काय फारसा परिणाम होणार नाही ऑफिस वर्कमध्ये. आणि दुसरा भाग, या सगळ्या कामासाठी 75,000 लोकांची जी भरती आपण सुरू केलेली आहे सगळ्या विभागांमध्ये. आता माझ्या एक्साईज विभागाची भरती सुरू झाली, पोलिसांची भरती सुरू झाली, ग्रामसेवक तलाट्यांची भरती सुरू झाली. ही पदं नजीकच्या काळात भरली जातील. पण तोपर्यंत ते जे मॅनपॉवर आपल्याकडे एस्टॅब्लिशमेंटवर आहे ते युटिलाइज करून त्यांना 15 दिवसातला एखादा दिवस या कामासाठी स्पेअर करायला लावून आपण हे एक्सपर्टाईट करतोय. आणि आवश्यकता भासली तर 75,000 भरतीमधनं जी नवीन माणसं उपलब्ध होणार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा हे काम करून घेऊ शकतो आपण. ओके. शिवसेना म्हणून मान्यता तुम्हाला मिळालेली आहे. असं असताना आता 18 जूनला ठाकरे गटाची एक
आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगानं जो घटनेनं त्यांना असणाऱ्या अधिकाराप्रमाणे आदेश दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, पक्षाच्या बाबतीत, पक्षाच्या नावाच्या बाबतीत आणि पक्षाच्या चिन्हाच्या बाबतीत त्याचं तंतोतंत पालन करू. त्या निर्णयाच्या विरुद्ध जर कुणी भूमिका घेत असेल तर नियमानुसार, कायद्यानुसार निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे अधिकार आहेत. आम्ही जर तरचा विषय, जर त्यांनी काही पुढे निर्णय घेतला तर ते प्राप्त परिस्थितीचा विचार करून ज्या फोरमवरती त्याची तक्रार करायची आहे किंवा दाद मागायची आहे तिथं आम्ही निश्चितपणाने ती दाद मागू. राज्यामध्ये दिल्ली फडणवीस सरकार आलं आणि त्यानंतर राज्यामध्ये चांगली घडणूक आल्या अशा पद्धतीचा देखील उल्लेख आपल्याला केला आहे. तर त्याची परिस्थिती आहे का? कारण प्रत्येकाची पद्धत अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहिलं. असं वक्तव्य करून काही मंडळी जाणीवपूर्वक राज्यात अशांततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करता आहेत. महाराष्ट्रातली जनता शांतताप्रिय आहे आणि माननीय उद्धवजी जरी म्हणत असले तरी अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी किंवा अशा पद्धतीची कृती जे कोणी करत असेल त्यांच्यावरती वेळीच कडक कारवाई महाराष्ट्राच्या पोलिसांनी केलेली आहे. राज्यात अशांतता पसरवण्यासाठी जे कोणी हालचाली करत असतील, काम करत असतील त्यांचा चोख बंदोबस्त महाराष्ट्राचं पोलीस खातं नक्की करेल. माझ्या माहितीनुसार माननीय विधानसभा अध्यक्षांच्याकडून आमदारांना शिवसेनेच्या त्यावेळी असणाऱ्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत असं समजतंय. अशा पद्धतीच्या नोटिसा आम्हाला आल्या तर आम्हाला प्रत्येकाला जो अनुभव आलेला आहे, आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत जे जे वक्तव्य त्यावेळेपासून आत्तापर्यंत राऊतांनी केलेलं आहे त्या सगळ्याचे पुरावे आम्ही विधानसभा सदस्य म्हणून माननीय विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडू. आमचा माननीय विधानसभा अध्यक्षांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जसं राऊत म्हणतात की त्यांचा विधानसभा अध्यक्षांच्यावरती विश्वास नाही, तसं नाही. आमचा 100% विश्वास माननीय विधानसभा अध्यक्षांच्यावरती आहे. आम्ही आमची न्याय बाजू लिखी स्वरूपामध्ये योग्य पुरावे जोडून त्यांच्यासमोर मांडू आणि आवश्यकता वाटली तर माननीय विधानसभा अध्यक्ष आमच्या साक्षी सुद्धा घेतील. आमच्या साक्षीमध्ये आम्हाला जे त्यांच्यासमोर कथन करायचे ते आम्ही त्यांच्यासमोर कथन करू आणि माननीय विधानसभा अध्यक्ष कायद्याला धरून, विधानसभा नियमाला धरून आम्हाला न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे. माननीय आमदार संजय शिरसाट साहेब जे विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं पत्र माननीय विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे. 3 पानी ते पत्र आहे. त्या पत्रामध्ये जी जी वक्तव्य संजय राऊतांनी विधिमंडळाबद्दल केलीत, विधानसभा माननीय अध्यक्ष महोदयांच्याबद्दल केलीत, त्यामुळं या सर्वोच्च सभागृहाचा, या न्यायपीठाचा संजय राऊतांनी अपमान केलेला आहे, अवहेलना केलेली आहे हे त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. त्या पत्राला आमच्या सर्व 40 आमदारांचा पाठिंबा आहे. या बाबतीत जर त्या पत्राच्या अनुषंगानं पिटिशन सुरू झालं तुमच्या ह्याचं हक्कभंगाचं तर त्या पिटिशनमध्ये सुमोटो सुद्धा आम्ही स्वतः हजर होऊ विधानसभा अध्यक्षांसमोर. आणि मगाशी म्हटलं तसं न्यायपीठाचा, विधिमंडळाचा जो वक्तव्य वेगवेगळे करून राऊतांनी अपमान केलेला आहे आमची बाजू विधानसभा अध्यक्षांसमोर आम्ही मांडू. काय मला आता मी इथं आहे. भरपूर आहेत, भरपूर केल्यानंतर सांगू. अगोदर सांगितलं तर मग मिशन सक्सेसफुल होत नाही. हे बघा,
आम्हाला पक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे, आम्हाला पक्षाचं नाव मिळालेलं आहे आणि शिवसेनेचा सगळ्यात मोठा वर्षातला एकच कार्यक्रम असतो, म्हणजे वर्धापन दिन पण असतो, पण सगळ्यात मोठा कार्यक्रम वंदनीय शिवसेना प्रमुख असताना असायचो तो दसरा मेळावा. म्हणजे शिवसेना म्हटलं की दसरा मेळावा. त्यामुळं आपण पाहिले बीकेशेवरती आम्ही दसरा मेळावा केला, दुसरा मेळावा दादरला होता, त्यातला फरक आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळं शिवसेना कुणाबरोबर आहे, शिवसैनिक कुणाबरोबर आहेत, महाराष्ट्रातली सामान्य जनता कुणाबरोबर आहे, हे बीकेसीवरच्या दसरा मेळाव्यातनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवलेलं आहे आणि शिवसेनेचा वर्धापन दिन सुद्धा निश्चितपणानं आम्ही थाटामाटात साजरा करू. सर आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज देखील आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत. सध्या T20वर मुंबई महानगरपालिका खर्च करते, त्या संदर्भात ते राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत. याआधी देखील त्यांनी केलेले आहेत. कसं पाहता तुम्ही? 600 कोटींचा गैरव्यवहार झाला असं त्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदारांना आगाऊ 600 कोटींची रक्कम दिलेली आहे. दोन गोष्टी आहेत. एक तर श्री आदित्यजी ठाकरे हे राज्यपालांकडे खंत व्यक्त करायला जात असतील की त्यांच्याकडे महानगरपालिका असताना ते जे काय ब्युटिफिकेशन आणि मुंबईच्या सुधारणा करू शकल्या नाहीत ते आमचं सरकार करतंय, याची खंत व्यक्त करायला कदाचित महामहिम राज्यपाल महोदयांच्याकडे ते जात असतील. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जर काही शंका वाटत असेल, त्यांना जर मुंबईचं ब्युटिफिकेशन पाहवत नसेल, मुंबईमध्ये चाललेली विकासाची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं जर त्यांना बघवत नसतील आणि त्याच्याबद्दल त्यांना काही शंका असेल, तर घटनेनं दिलेलं, नियमानं चालणारं, कायद्यानं स्थापित झालेलं राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय नेतृत्व करतायत, उपमुख्यमंत्री महोदय नेतृत्व करतायत. आदित्य ठाकरे साहेबांना या बाबतीतले काही आक्षेप असतील, काही हरकती असतील, तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह धरू की आदित्य ठाकरे साहेबांनी हे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे, त्याचा तुम्ही विचार करा. परंतु कुठलंही गैरकृत्य, कुठलंही बेकायदेशीर काम जसं यापूर्वीच्या काळात महानगरपालिकेमध्ये चालत होतं तसं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून बिलकुल महानगरपालिकेमध्ये चालत नाही. सर, आपला जो कायदा बनवलेला बैलगाडी शर्यतीमध्ये तो कायदा सुप्रीम कोर्टाने तो वैध ठरवला. पहिली रेफरन्स बैलगाडा शर्यतीचं आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णयावरती पिटिशन आहे. आज त्याचा निर्णय अपेक्षित आहे. म्हणजे बघा, आपण या बाबतीत जे बैलगाडा शौकीन आहेत त्या सगळ्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं, शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, आणि आपण बैलगाडा शर्यती सुरू ठेवायला परवानगी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दिली होती. आता तो सुद्धा कायदा माननीय आपण म्हणताय, मी काही पाहिलेलं नाही, मी तुमच्याबरोबरच इथं आहे, त्यामुळे तो जर कायदा मान्य केला असेल सुप्रीम कोर्टानं तर त्याचं स्वागत आहे. आणि बैलगाडा शर्यती आता अधिक जोमात जे बैलगाडा शौकीन आहेत ते निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये पार पाडतील. कोर्टानं जो आदेश दिला असेल त्याप्रमाणे या सगळ्या स्पर्धांना उचित सहकार्य शासनाकडनं आम्ही करू. सर एक राष्ट्रीय भाजपचे अध्यक्ष मुंबईत आहेत आणि आज त्यांनी विधान केलं होतं की मुंबई महानगरपालिकेवरती यंदा भाजपचा हा फटकावला जाईल. काय सांगायचं, महापौर हा भाजपचा बसणार आहे, मोठा भाऊ म्हणून तुम्ही आता भाजपला स्वीकारणार का? जो बाळासाहेबांचं स्वप्न होतं की महानगरपालिकेवर कायम शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, तर त्याला तुम्ही काय कसं पाहताय? हे बघा, माननीय जे.पी. नड्डा साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या बाबतीत ते जरूर ते भूमिका मांडतात. आम्ही त्या पक्षाचे सहयोगी सदस्य महाराष्ट्रातल्या युतीमधले आहोत. मी एवढंच सांगेन की मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या युतीचा भगवा फडकेल, एवढंच मी आपल्याला सांगतो. मुंबईमध्ये नड्डा कशाला ढवळाढवळ करतायत, त्यांचा काय संबंध मुंबईचा? त्यांनी कर्नाटकमध्ये कसं आलो, भ्रष्टाचार किती झाला याच्यावर बोलावा, संजय राऊतांनी टीका केली. आता आंतरराष्ट्रीय ढवळाढवळ संजय राऊत करतात ती चालते का? म्हणजे कुठलाही इश्यू देशातला आला की पहिलं तोंड उघडायचं संजय राऊतांनी. विश्व प्रवक्ते आहेत, आम्ही म्हणतो ना, संजय राऊत हे विश्व प्रवक्ते आहेत. त्यामुळं त्यांनी कुठेही नाक खुपसलं तर चालतं. आणि राष्ट्रीय नेते आहेत जे.पी. नड्डा साहेब, राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संपूर्ण देशामधल्या राजकीय हालचालींवरती त्यांचा पक्ष असेल, इतर पक्ष असेल, त्या संदर्भातलं भाष्य करण्याचा त्यांना नियमानच अधिकार आहे. त्यामुळं जे.पी. नड्डा साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, हे विश्व प्रवक्ते आहेत. त्यामुळे ह्यांनी जे.पी. नड्डा साहेबांच्या बाबतीतली चिंता राऊतांनी करण्याची गरज नाही. चला संपूया, बैठकीला जायचंय पुढं. मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने रखडलेला आहे. विरोधक या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती सातत्याने टीका
मी परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर एका कार्यक्रमामध्ये होतो. असाच प्रश्न आपल्याच प्रतिनिधींनी माननीय सीएम साहेबांना विचारला. साहेबांनी जे सांगितलं ते रिपीट करतो. साहेब म्हटले लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आपण करू. याला जोडूनच आज जे.पी. नड्डांची मुख्यमंत्र्यांची या विषयावर चर्चा झाली असेल आपल्यापर्यंत काय माहिती? नाही माहिती. मी दुपारी सीएम साहेबांना भेटणार आहे, विचारतो. चलो जो थोड़ा शॉर्ट ले लो, एक मीटिंग में जाने का है. अरे सवाल सीधा सा है, जनिक शिवार योजना की आप शुरुआत कर रहे हो, इस योजना को लेकर काहीतरी थंड मागवा जाता ना सगळ्यांना. देवेंद्र फडणवीस के जो ड्रीम प्रोजेक्ट है जलित शिवार योजना तो आप सेकंड पार्ट शुरू करें. इसे लेकर कई सवाल या निशान उठ रहे थे. क्या एक बार फिर ये जब योजना शुरू हो रही है तो ये सवालों के घेरे में? मुझे आपसे यही रिक्वेस्ट करनी है कि अभी ये जलयुक्त शिवार 2 का हम लोग लॉन्च कर रहे हैं, स्टार्ट कर रहे हैं. अगर आप ऐसा कहते हैं शुरुआत में कि ये भी प्रॉब्लम में आ जाएगी, तो हमने बहुत प्रिकॉशंस लिया है. इसके सब जलयुक्त शिवार के जो डिस्ट्रिक्ट में डीपीडीसी के फंड से काम होने वाले हैं, इसके ऊपर हर पालक मंत्री का और हर कलेक्टर का इसके ऊपर नियंत्रण रहेगा. और हमारा उद्देश्य यही है कि ये रेनी सीजन, ये बारिश का मौसम शुरू होने के पहले मैक्सिमम वाटर स्टोरेज लेवल बढ़ाने का कोशिश ये टप्पा 2 में हम लोग कर रहे. और इसके पहले कई पॉजिटिव इम्पैक्ट्स आए, कई निगेटिव इम्पैक्ट्स आए, ये सभी का सारासार विचार करके हम लोग आगे जाएंगे. कोई भी इरेगुलरिटी इसमें न हो, इसके लिए हर पालक मंत्री और हर कलेक्टर इसके ऊपर नजर रखे, इसका कोऑर्डिनेशन अच्छी तरह से करेंगे. और जिस तरह से बैलगाड़ियों को लेकर सरकार ने एक नियम बनाया था, महाराष्ट्र, कर्नाटक और कई केरल, तमिलनाडु इन राज्यों को राहत कोर्ट ने दी है. एक बार फिर उसे मान्यता दी और संस्कृति से जोड़ा है कोर्ट. देखिए, ये बहुत लोगों की भावनाएं थी ग्रामीण भाग में. ये पुराने वक्त से चलता आया है बैलगाड़ी का शर्यत. कई लोगों ने इसके ऊपर ऑब्जेक्शन लिया तो बीच में ये बंद हो गए थे. फिर कई ऐसे फार्मर्स के रिप्रेजेंटेटिव कोर्ट में गए और कोर्ट ने कंडीशंस डाल के इसको अलाउ किया. फिर इसके बारे में हमने एक लॉ बनाया. अभी आप जो कह रहे हैं, मैंने तो खुद नहीं देखा, लेकिन आप लोग कह रहे कि कोर्ट ने ये कायदा को मान्य किया है, तो हम लोग कोर्ट का आदेश का पालन करेंगे और ये बैलगाड़ा शर्यत स्मूथली कंडक्ट हो पूरे राज्य में. इसके लिए जो भी डिपार्टमेंट का गवर्नमेंट के उसको सहयोग लगेगा, पूरा सहयोग इसके लिए राज्य सरकार देगी. मुंबई भारत देश में ये है ना, मुंबई भारत की आर्थिक राजधानी है. और जेपी नड्डा साहब ये नेशनल प्रेसिडेंट है बीजेपी रूलिंग पार्टी के. नेशनल प्रेसिडेंट होने की वजह से उनका पूरे देश के एक्टिविटीज के ऊपर भाष्य करने का उनका अधिकार है. उसी अधिकार से मुंबई जो भारत की आर्थिक कैपिटल है उसके बारे में जेपी नड्डा साहब बात कर रहे हैं. वो नेशनल लीडर है जो कि ऑब्जेक्शन लगा रहे हैं. राउत वो एक 15-16 एमएलए वाले पार्टी के लीडर है महाराष्ट्र में. उन्होंने जेपी नड्डा साहब जैसे जो नेशनल लीडर है इनके बारे में ऐसा बात करना उचित नहीं है. आप वर्धापन दिन 19 तारीख को होने वाला है. एक तरफ आप लोगों की तैयारियां हैं, दूसरी तरफ कांग्रेस की तैयारियां हैं. दोनों अपनी ताकत दिखाने की कोशिश में लगे. सभी का दावा है कि हम असली शिवसेना अब भी इस तरह से कोर्ट का निर्णय है, कहीं ना कहीं के जो तेवर से बदलते हुए नजर आ रहे हैं. देखिए, हम लोग भारत में काम करते हैं, हम इंडियन डेमोक्रेसी को मानते हैं. डेमोक्रेटिक कंट्री अपनी इंडिया है. आप देखना चाहिए जो पार्टी डिसाइड करने का अधिकार है वो केंद्रीय इलेक्शन कमीशन को है. केंद्रीय इलेक्शन कमीशन के पास जो लॉ है, जो अधिकार है, उसके तहत उन्होंने असली शिवसेना शिंदे साहब के नेतृत्व वाली शिवसेना को दिया है नाम. और जो चिन्ह हमारा धनुष्यबाण है वो भी उन्होंने हमको ही दिया है. हम लॉ मानने वाले लोग हैं, हम कायदा पालन करने वाले लोग हैं. कायदा और लॉ के तहत जो हमको पक्ष मिला है, जो हमको सिंबल मिला है, उसका हम पालन करेंगे. जिसको नहीं करना है उनको जो करना है वो कर सकते हैं. एक सवाल ये है कि आप कर्नाटक सीमा विवाद पहले भी काफी विवादों में था, आप वहाँ पे दौरे भी कर चुके. अब वहाँ सरकार बदल गई, बीजेपी के बदले कांग्रेस की सरकार आ गई. क्या उम्मीदें रखते हैं, क्या लगता है वहाँ के लोगों को न्याय मिलेगा? नहीं, वहाँ की जो महाराष्ट्र एकीकरण समिति है वहाँ सब मराठी भाषिक लोग हैं.
मैं उनके डेलीगेशंस को बहुत बार मिला हूँ, उनसे मेरा बोलना चालू रहता है। उनका सब लोग का कहना है कि हमको महाराष्ट्र में रहना है। हम पिछले गवर्नमेंट के साथ भी हमने बात की थी। यूनियन होम मिनिस्टर अमित भाई शाह साहब ने दोनों सीएम की एक मीटिंग मुंबई में लगाई, दिल्ली में बुलाई थी और कोई कॉम्प्रोमाइजिंग सॉल्यूशन निकालने का उन्होंने प्रयास किया था। अभी पावर चेंज हुआ है कर्नाटक में। फिर से एक बार हम केंद्रीय सेंट्रल होम मिनिस्टर साहब को रिक्वेस्ट करेंगे और कर्नाटक के नए आने वाले मुख्यमंत्री और हमारे मुख्यमंत्री के साथ फिर से एक बार मीटिंग लगा के इसमें कोई सोल्यूशन निकालने का रिक्वेस्ट हम केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह साहब से करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।